मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। तर दुसरीकडे बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मोर्चा रद्द केल्याचं जाहीर केलं। त्यामुळे भाजपचा मुंबईकरांचा आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला थोड्याच वेळात ठाकरे गटाचा मात्र मोर्चा निघणार आहे। त्यामुळे आज राज्यामध्ये इतकी मोठी दुर्घटना घडल्याच्या नंतर सुद्धा त्याबद्दलची संवेदना दाखवली जात नाही का असा सवाल विचारला जातोय। तर थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाच्या साठी संबोधित करणार आहेत उद्धव ठाकरे। शिवसैनिकांची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हा महापालिकेवरचा मोर्चा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून केला जातोय। मुंबई महानगरपालिकेवर अनेक दशकं ठाकरे गटाची शिवसेनेची सत्ता होती, पण राज्यात सत्तांतर झाल्याच्या नंतर काही दिवसातच प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आणि या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातोय। पैशाची उधळपट्टी केली जाते असाही आरोप केला जातोय आणि त्यासाठी म्हणून हा मोर्चा काढला जातो। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। गणेश, कधी या मोर्चाला सुरुवात होणार आहे, आताची काय परिस्थिती आहे? विलास 4ची वेळ होती। मरीन लाईन्सच्या मेट्रो सिनेमापासून निघणारा हा मोर्चा होता आणि त्यानंतर तो BMCकडे धडकणार होता। BMCच्या इथे समारोप असणार होता आणि या ठिकाणी सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरे त्याचबरोबर उद्धव ठाकरे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी या सभेचा समारोप होणार आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक आता जमायला सुरुवात झाली, मात्र त्याचबरोबर मोर्चाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आता जमायला सुरुवात झालेले आहे। अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील किंवा सुषमा अंधारे असतील, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी पाहणी केलेली आहे। सध्या BMCचा परिसर जो आहे तो या ठिकाणी बॅनरबाजीनं त्याची चर्चा होतीये, कारण असे असंख्य बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपल्याला माहीत आहे की आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। विशेषतः प्रशासकीय कारकिर्दीमध्ये हे राज्य सरकार आल्यानंतर त्यांचे हस्तक्षेप वाढलं होतं आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप केला। त्याच्यामध्ये मुंबई स्ट्रीट फर्निचर घोटाळा असेल किंवा मुंबई महापालिकेच्या ठेवी असतील त्या या राज्य सरकारनं कमी केल्यात, अशा प्रकारचे आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या विरोधात करण्यात आलेली आहेत। घोटाळे करून घेतले, मुंबईची हालत केली। त्याचबरोबर अनेक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मुंबईकरांची तिजोरी रिकामी करणाऱ्या प्रशासकांविरुद्ध, घटनाबाह्य सरकारविरोधात मुंबई महापालिकेवर मोर्चा, अशा प्रकारचे असंख्य बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर भगवे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। काही वेळातच हा मोर्चा सुरू होईल आणि BMCकडे येणार आहे। मात्र या मोर्चाच्या माध्यमातून एकीकडे BMCला टार्गेट तर केलं जात आहे, मात्र त्याचबरोबर BMCच्या नावाखाली राज्य सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे। आदित्य ठाकरे या सभेदरम्यान काय बोलणार, उद्धव ठाकरे या सभेदरम्यान काय बोलणार, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र जी काही दुर्घटना सकाळी घडली होती त्यानंतर हा मोर्चा पूर्वनियोजित मोर्चा रद्द न करता तो पूर्वनियोजित मोर्चा सुरूच ठेवणार आहे, अशा प्रकारचं शिवसेनेने सांगितलं आहे, उद्धव ठाकरे गटाने सांगितलं आहे। त्याच्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। कुठेतरी ये महत्व की और जनता की आवाज बोलकर हम गए 1 साल से इस विषय को ले रहे, लेकिन जिस तरह से हरकतें हो रही है, जिस तरह से गैर वापर प्रशासन कर रहा है और प्रशासन की नाकामियां आपको एक बारिश में भी दिखने को मिल रही है, इसलिए तमाम मुंबईकरों का आवाज बोलकर हम यहाँ पे रास्ते पे उतरने का काम हमने किया है। अब हमारा ये कहना था कि CAG की चौकसी होती है, जरूर हमने उसका कभी विरोध नहीं किया। CAG की चौकसी अगर होती है, पर वो CAG की चौकसी जो इंक्वायरी है वो सिर्फ मुंबई तक की सीमित क्यों है? फिर वो पूना में क्यों नहीं? पिंपरी चिंचवड़ में हमने मांग की है, वहां पे क्यों नहीं? नागपुर में छोड़िए बाकी के बात, लेकिन थाना में तो भारतीय जनता पार्टी के विधायकों ने मांग की कि इसकी चौकसी होनी चाहिए। तो वहां न करते हुए मुंबई को आप टारगेट कर रहे हैं, मुंबई को कर रहे हैं, चलो अच्छी बात है, लेकिन ये 1 साल के जो निर्णय हुआ उसके बारे में कोई बात करने के लिए तैयार नहीं है। और रहा सवाल कि अगर पिछला निकालना है तो है
तो साथ में वो भी थे, उपमहापौर उनका भी था और साथ में स्टैंडिंग कमेटी में भी मेंबर्स उनके थे। लगाइए सबके बारे में और दूध का दूध पानी का पानी मुंबई करो के सामने लाने का काम करिए। आपने देखा होगा कि रास्ते के बारे में, स्ट्रीट फर्नीचर के बारे में, इतना ही नहीं, सैनिटरी नैपकिन की मशीन लाने तक के जिस तरह से निर्णय हुआ, जो निर्णय की प्रक्रिया जब ऑनगोइंग कॉरपोरेशन अगर होती थी तो उसको जनरल बॉडी में लाया जाता है। एएलएम्स को अधिकार है कि वो उसमें रिकमेंड करे कि भाई क्या अपने एरिया के काम होने चाहिए, नहीं होने चाहिए। ऐसे कुछ भी काम न करते हुए मन मर्जी से सिर्फ अपने कॉन्ट्रैक्टर्स को सपोर्ट करने के लिए या सामने कुछ छोटी चीजों को देखते हुए एक बड़ी चीजों को हासिल करने के लिए ये जो कार्य हुआ है और ये जो जिस तरह से जो टेंडर हुए उसको हमने आक्षेप लिया और सिर्फ आक्षेप लेने का काम नहीं, तो ये हम लोगों तक लाने का काम कर रहे हैं। इसलिए मुंबई करो की आवाज बोलकर हम आज रास्ते पे। आज सिर्फ एक दिन का मोर्चा रहेगा सर या फिर आगे? जरूर, ये तो हम लोगों की बात, लोगों में जन जागृति होना चाहिए और इसलिए हमने लोगों का जो कहना है वो हमने सामने रखने का काम हमने किया है। लेकिन जब ये सामने रखते हुए हम यहाँ तक चुप नहीं बैठेंगे। आगे आने वाले विधानसभा के सत्र में भी, विधान परिषद में हमारे विपक्ष के नेता के माध्यम से इसका हम आवाज उठाने का काम करेंगे और विधानसभा में भी इस चीज को पूरी ताकत से लेकर लोगों तक के बीच में भी लाकर सरकार को इसके बारे में भी स्पष्टीकरण और इसके बारे में भी इंक्वायरी करने के लिए हम दबाव लाएंगे। सर साथ में बात करें तो भाजपा भी आज प्रोटेस्ट करने वाली थी, लेकिन बुल्डाना में जो हादसा हुआ उसे देखते हुए देखिए, आज हम लोग कोई आनंद उत्सव साजरा करने के लिए नहीं आए, तो हमारे मन में जरूर दुख है। जो घटना हुई है वो बहुत ही दुखद घटना है, लेकिन मुंबई करो की आवाज और मुंबई करो के प्रश्न लेकर हम रास्ते पे उतरे, इसलिए उसके साथ इसको जोड़ना मुझे लगता है उचित नहीं होगा। लेकिन रहा सवाल, जरूर हम उसका खेद करते हैं और उस दुख में भी हम सभी परिवारों के हमने शामिल है। हमारे नेताओं ने भी सुबह में उसके बारे में स्टेटमेंट जारी किए, क्योंकि ये मोर्चा बहुत पहले था और अगर अभी कोई आक्रोश गली में करता है तो उसको वो बात अगर करे कि ये मोर्चा क्यों करे नहीं करे, अगर इतनी मुंबई करो की बात है तो लाइए मोर्चा। और मैं ये कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी के शहर के प्रमुख को कि आपने ही तो ट्वीट किया। तर ठाकरे गटाच्या आजच्या या मोर्चावर आपली नजर असणार आहे, पण आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी, सिंदखेड राजा परिसरात मध्यरात्री एका खासगी बसला भीषण अपघात झाला। खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजाजवळ देऊळगाव खोन परिसरात अपघात झाला आणि अपघातानंतर बसनं पेट घेतला। अपघातावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते। 8 प्रवासी यात कसेबसे बचावले, त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा इथले प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरच्या सिमेंटच्या कठड्याला धडकली। बस पलटी झाल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली। त्यानंतर डिझेल टँकला धडक बसली। त्यानंतर टँक फुटल्यानं बसनं पेट घेतला। अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडले, त्यामुळे त्यांनी आपला प्राण कसा वाचवला। साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे तब्बल 25 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं। तर अतिशय भीषण असा हा बस अपघात, 25 जणांचा होरपळून या अपघातात मृत्यू झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र अगदी सकाळी सकाळीच ही बातमी जेव्हा येऊन धडकली तेव्हापासून शोक सागरात बुडालेला आहे, कारण 25 कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत या भीषण अपघाताच्या नंतर। बसची अवस्था जर आपण सगळ्यांनी बघितली तर आपल्याला अंदाज येईल की हा अपघात किती भीषण होता। दरम्यान बुलढाणा बस अपघात प्रकरणी आता त्या बसचा सीसीटीव्ही समोर आलाय। बस डाब्यावर असतानाचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण घटनेच्या संदर्भातले काही तपशील हाती लागतात का, अपघाताच्या संदर्भातले काही तपशील हाती लागतात का, याचा तपास सुद्धा पोलिसांकडून केला जाऊ शकतो, कारण अपघात होण्याच्या काही वेळ आधीचा हा सीसीटीव्ही असल्याचं कळतंय। आणि आपण बघतोय ही दृश्य ढाब्यावर जेव्हा ही बस थांबलेली होती तेव्हा या बसचा हा सीसीटीव्ही आहे। त्यानंतर पुढे काही वेळातच या बसला अपघात झालेला आहे। रात्रीच्या वेळी चहा, नाश्ता आणि जेवणासाठी म्हणून या ट्रॅव्हल्स थांबत असतात एखाद्या धाब्यावरती आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघतात। अशाच प्रकारे ही बस
जेव्हा धाब्यावरती आलेली होती त्यावेळीचं हे CCTV फुटेज समोर आलेलं आहे. शेवटची दृश्य ही जेव्हा काळानं घाला घातला या संपूर्ण बसवरती. बुलढाणा बस अपघात प्रकरणात बसच्या ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बसचा ड्रायव्हर दानिशला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ड्रायव्हरला झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. टायर फुटून अपघात झाल्याचा दावा ड्रायव्हर दानिशनं केला. मात्र टायर फुटला नसल्याचा अहवाल RTOनं दिलाय. त्यामुळे ड्रायव्हरच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दहा-बारा रट्टे दिली जेव्हा तेव्हा पास पडला तो कुठला म्हणजे जागा झाली जागा मग तुमचं बी अवघड होतं. आम्ही पण तिच्यातून जरा राहिलो असतो ना कारण जागा नाही आम्हाला निघण्यासाठी बाहेर समोरच्या माणसांमधनंच जागा होती. पण चाक कुठला नाही म्हणतात. हां चाक कुठला नाही ना RTOनं सर काय कुठलाच आवाज आला त्यावेळेस कुठला मागच्या हां मागच्या लोक पुढचं आवाज आला रक्कम गाडी डिवायडरला आदळ डिवायडरवरनं गाडी पलटी झाली त्याच्यामुळे केली जाते. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र या अपघातात बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर सुदैवानं बचावले. बसचा कंडक्टर सुमित राठोड आणि चालक इस्माईल शेख यांना देऊळ गावातल्या ग्रामीण रुग्णालयात सध्या भरती करण्यात आले. आपल्यासोबत RTOचे अधिकारी आहेत धकाते सर. जो काही आता एक प्राथमिक अहवाल समोर येत आहे तो अतिशय धक्कादायक आहे. काय त्या अहवालात समोर आलेला आहे आणि काय कारणं या अपघाताची असू शकतात? काल रात्रीचा जो ॲक्सिडेंट आहे जो बुलढाण्याच्या जवळ झालेला आहे सिंदखेड राजाला, त्यात प्राथमिक अहवालात असं आढळून आलेलं आहे की जी बस पॅसेंजर बस चालली होती ती डिवायडरला धडक देऊन तिच्या डाव्या बाजूला टर्न झालेली आहे आणि डाव्या बाजूला टर्न झाल्यामुळे तिचा जो एक्झिट असतो डोअर असतो तो मार्ग ब्लॉक झाला. त्यामुळे तिथून लोक बाहेर निघू शकले नाहीत आणि जो फ्रंट एक्सेल जो होता तो पूर्णपणे तुटून बाहेर निघालेला आहे. त्यामुळे गाडी अशी घासत गेली आणि त्यानंतर ती टर्न झाली आणि घासल्यामुळे जी फ्युएल टँक होती डिझेल टँक ती पण तिथून फ्युएल पण लीक झाला आणि त्यानंतर त्याला आग लागली. जो इमर्जन्सी एक्झिट जो असतो इमर्जन्सी एक्झिट गाडी ॲक्सिडेंटमुळे मिसअलाइन झाल्यामुळे इमर्जन्सी एक्झिट पण ओपन होऊ शकला नाही आणि तिथून पण लोक बाहेर निघू शकले नाहीत आणि त्यामुळे मग लोकांना बाहेर निघायला अडचण झाली आणि एवढी दुर्घटना घडलेली आहे. यासाठी जबाबदार कोण असायला पाहिजे? ड्रायव्हरनी थोडी काळजीपूर्वक गाडी चालवायला पाहिजे आणि डिवायडरला जर चालत आहे तर त्याची लेन चुकलेली आहे. बेसिकली 3 लेन्स आहेत आणि हेवी व्हेकल्स जे आहेत पॅसेंजर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल त्यांनी 3rd लेनमध्ये चालायला पाहिजे होतं. तो जर डिवायडरला धडक देत आहे इकडे तर त्यांनी चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवत आहे. तर थोडं रिस्पॉन्सिबिलिटी जर ड्रायव्हिंग केली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बुलढाणा बस दुर्घटनेची अनेक कारणं समोर येत असताना आता नागपूर परिवहन विभागाचा अहवाल समोर आलाय. या अहवालात ड्रायव्हरच्या चुकांमुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवला गेलाय. बसचा वेग जास्त असल्यानं बस दुभाजकावर आदळून हा अपघात झाल्याचं नागपूर RTOकडून सांगण्यात आलंय. बुलढाण्यात घडलेल्या दुर्दैवी बस दुर्घटनेनंतर नाशिकमध्ये 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेच्या वेदनादायक स्मृती नाशिककरांच्या डोळ्यासमोर जाग्या झाल्या. नाशिक औरंगाबाद चौफुलीवर यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसनं पहाटेच्या सुमारास पेट घेतला होता. या अपघातात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर या संपूर्ण परिसरात गतिरोधक उभारणं, परिसरातील अतिक्रमण काढणं आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणं अशा तात्काळ उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या. बुलढाण्यातल्या अपघातानंतर नाशिकच्या या अपघाताच्या स्मृती जाग्या झाल्या. 8 महिन्यांपूर्वी नाशिकच्या याच नाशिक औरंगाबाद महामार्गावरील मिरची चौफुलीवरती एक भीषण अपघात घडला होता आणि समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातानंतर या अपघातात स्थळावरच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. मात्र या अपघातानंतर प्रशासनानं या सिग्नलवरती अनेक प्रकारच्या उपाययोजना ज्या आहे त्या अपघात झाल्यानंतर केल्या. त्या उपाययोजना नेमक्या काय आहे त्या आपण बघूयात. नाशिकच्या याच मिरची चौकामध्ये ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला औरंगाबाद रोडवरून अर्थात औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने येणारी बस जी आहे ती याच मार्गे इकडनं आली आणि समोर
समोरून या बाजूने येणाऱ्या अशाच प्रकारे आता ही जी ट्रक आपल्याला दृश्यांमध्ये दिसते अशाच प्रकारे एक ट्रक जी आहे ती इकडनं क्रॉस होत होती त्याच वेळेला समोरून येणारी बस तिच्या डिझेल टँकवर धडकली आणि त्यानंतर भीषण अपघात झाला स्फोट झाला आणि ही बस जी आहे ती पूर्णतः जळून खाक होऊन समोर दिसणाऱ्या चौकामध्ये जाऊन पडली आणि याच ठिकाणी तब्बल 11 ते 12 लोकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागला होता आणि या घटनेनंतर प्रश्न निर्माण झाला होता तो या रस्त्याच्या सुरक्षेच्या बाबतचा आणि त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीची सिग्नल यंत्रणा आपण दृश्यांमध्ये बघतोय ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे तर चारही दिशांना अर्थात ही चौफुली आहे आणि या चौफुलीच्या चारही दिशांना अशा प्रकारचं गतिरोधक लावण्यात आलेलं आहे जेणेकरून स्पीडमध्ये येणारी जी वाहनं आहे तिचा स्पीड जो आहे तो लिमिटमध्ये येईल कंट्रोलमध्ये येईल यासाठी गतिरोधक बसवण्यात आलेले आहे तर चौकांमध्ये आपल्याला ही तुटलेली अतिक्रमणं दिसत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेलचं अनाधिकृत असं अतिक्रमण होतं ते देखील प्रशासनानं हटवलं आहे अशा चारही बाजूचं अतिक्रमण प्रशासनाने हटवून या ठिकाणचा चौक जो आहे तो पूर्णतः मोकळा केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिककरांच्या डोळ्यासमोर 8 महिन्यांपूर्वी जी दुर्घटना घडली ती समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे जागृत झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज 18 लोकमत नाशिक बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपल्या निवासस्थानाच्या इथून एकनाथ शिंदे काही क्षणांपूर्वी निघालेले आहेत. ठाण्यातूनच ते संभाजीनगरला जातील आणि नंतर ते बुलढाण्याकडे रवाना होतील. पोलीस घटनास्थळी पोहोचले, अग्निशमन दलही पोहोचलं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं पण तोपर्यंत सगळी बस जळून खाक झाली होती. बुलढाण्याच्या एसपींनी काय म्हटलंय पाहूया. आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची हिचा अपघात झाला आहे हायवेवर ही समृद्धीवर. एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो. तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडी अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत आणि किती मोठी? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं. बाकी मोठे. पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पटवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर त्यात काही प्रकार वाटतो. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे. उत्तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाच्या जवळ एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्सची बस ही एका पुलावर कोसळली आणि त्याच्यानंतर जी काही माहिती तिथनं आलेली आहे त्यानुसार त्याच्या डिझेलची टाकी फुटली आणि त्याला आग लागली आणि जवळपास 25 लोक हे त्या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. 8 लोक हे तिथनं निघू शकले त्यामुळे ते वाचले आहेत आणि त्यांना जे काही डॉक्टरांनी उपचार वगैरे केलेले आहेत त्यातपैकी कोणी सिरियस नाही आहे. मात्र 25 लोकांचे मृतदेह हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहेत. आता या मृतदेहांवर पुढची प्रोसिजर करण्याकरता सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी ते नेण्यात येत आहेत कारण आता ओळखण्याकरता देखील त्या ठिकाणी DNA टेस्टिंग वगैरे करावं लागेल. जर त्यांच्या घरचे ओळखू शकले तर त्या बॉडीज पोस्टमॉर्टमनंतर त्यांना देण्यात येतील, नाहीतर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. त्यामुळे सगळी ही प्रोसेस करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये त्या ठिकाणी मदत ही घोषित केलेली आहे आणि जे काही जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे. पण एकूणच घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पोलीस त्या संदर्भातली चौकशी देखील करत आहेत आणि विशेषतः आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार ड्रायव्हर जो आहे तो वाचलेला आहे, त्याची चौकशी आत्ता चाललेली आहे. दानिश शेख, इस्माईल शेख म्हणजे याने दावा केला की टायर फुटल्याच्या पण घटनास्थळी टायर फुटल्याच्या कोणत्याही निशाणी आढळून आल्या नाहीये. सगळी टायर जळून खाक झालेले आहेत. जर टायर फुटलं असतं तर त्याच्या तारा सुद्धा तुटलेल्या असतात, पण टायर जळल्यानंतर सुद्धा म्हणजे मग अपघात मानवी चूक आहे असू शकते. शक्यता आहे. याचं कारण असं आहे की आता त्या संदर्भात फार काही बोलणं हे योग्य होणार नाही. पण गाडी जर त्या ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला, हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते. आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही, कारण त्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे. पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे. सर, तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी जात आहे. कुठे कुठे घटनास्थळ आणि रुग्णालय दोन्ही ठिकाणी जाणार आहात? बघा, आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू, कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे. परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आत्ता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो आहोत. सर, समृद्धी महामार्गावरती वारंवार अपघात होत आहेत. शरद पवारांनी सुद्धा आता एक ट्विट केलं. त्यांनी म्हटलं की सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. ठाकरे, हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत. त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत. पण त्याला कदाचित काही वेळ लागेल, कारण त्याचा आता प्रोसेस चालू आहे. मात्र तोपर्यंत जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की सुरुवातीला जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्याही वेळी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. तर मला असं वाटतं की विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्री झपकी येणं, एकतर या रोडवर स्पीड ही मोठ्या प्रमाणात लोक घेतात. डिझायर्ड जी स्पीड आहे किंवा अलाउड स्पीड आहे त्यापेक्षा जास्त वेगानं लोक गाडी चालवतात आणि अनेक वेळा त्या गाड्या ज्या आहेत त्या सुटेड नसतात, म्हणजे तेवढ्या स्पीडने चालण्याच्या बद्दल त्या तयार झालेल्या नाही आहेत किंवा त्यांची परिस्थिती राहिलेली नाही आहे. अशा गोष्टींमुळे अपघात होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनही करावं लागेल आणि त्यासोबत एक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण आता पुढे कॅमेरेज वगैरे लागणार आहेत तर आपल्याला इमिजिएट लक्षात येईल कोण फास्ट चाललेला आहे, त्याला थांबवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. पण आज मॅन्युअली ती करावी लागेल, तर ती देखील करण्याचा प्रयत्न आम्ही करू. समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात होऊन बसनं पेट घेतला आणि या बसमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मी सध्या या घटनास्थळी आहे आणि आपण बघू शकता की ही खाजगी प्रवासी बस आहे आणि या बसनं पेट घेऊन अक्षरशः या ठिकाणी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा या फाट्यावर ही घटना घडलेली आहे. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. अपघातानंतर ही बस जी आहे ती पूर्ण पेट घेतला. या बसनं पालघर जिल्ह्यातल्या जव्हार